हे काका फोन काका फोन काका मला बघू दे ना, मला वाचू दे. काका फोन मला वाचू दे. अरे मला वाचू दे, काय मेसेज आहे? मला 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 बघू दे प्लीज ऐक, मला प्लीज दे ना. मला वाचू दे. ए अरे दे ना. काय 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 रिप्लाय? हॅलो एवढाच पाठवला. मग तुला काय अपेक्षित होतं? नाही म्हणजे आपण जेवढं देतो तेवढंच समोरनं मिळतं आपल्याला. काका मेसेज आला हे काय कमी आहे का? आला की नाही? आता चल जेवायला चल. तुझं तुझं काय चाललंय जेवायला चल जेवायला. अरे मग आता काय करणार आहेस तू? हो ऍक्च्युली म्हणजे हाय हॅलो संपलं संभाषण. ए आता पुढे काय? हवा यू पाठ. नाही नको हे खूप फॉर्मल वाटतं. बर मग कशी आहेस असं पाठव. दोन्हीचा अर्थ एकच आहे. अरे हो पण मराठी भाषेत जरा आपलेपण वाटतो. म्हणजे बघा हवा यू आणि कशी आहेस बघ. वाटतो की नाही आपलेपण? नाही त्याच्यात वाटतो मग पण नुसता भाषेत असून काय उपयोगाचा? मनात असायला हवा ना. गुड नाईट असा पाठव GDNT आणि चल जेवायला चल. तुझं काय चाललंय? जेवायला चल काय चाललंय? तू म्हणाल होतास ना मेसेज आल्याला मी जेवायला येईन. आता मेसेज आला तर जेवायला चल, खाऊन घे आधी आणि मग भरल्या पोटी रात्रभर विचार कर काय मी मेसेज. आता येणार नाही तुझा. किती वेळा देशील? मी येतो रे तुझा. हो पण किती वेळा देशील? मी आलो 2 मिनिटात आलो. 2 मिनिटात मी थांबतो ना, एकत्र जाऊया. अरे 2 मिनिटात नाही, मी थांबतो ना. बिझी? हो तू जा ना. बिझी बिझी ओके पाठव. नाही म्हणून नाही. नको नको गीता. अगं असं काय करतेस? अगं मी आईजींना विचारल्याशिवाय काही मेसेज नाही करू शकत ग. मी त्यांना शब्द दिलाय तसा. मी सांगते ना तुला पाठव म्हणून. ठीक आहे तू तुझा शब्द पाळ. मी जिजूला मेसेज करणार आहे तू म्हणून. गप्प बसा गीता. ऐक माझं. सॉरी मी आईजींना दिलेला शब्द नाही मोडणार. अगं पण जिजूला एवढं बोलायचंय तर आईजींना कशाला आणतेस मध्ये? आईजींमुळेच घडतंय सगळं. मी त्यांना असं बाजूला सरून मला हवं ते नाही करू शकत. अगं पण मग काहीतरी रिप्लाय दे ना. काय पाठवलास? असा रिप्लाय दिला. म्हणजे त्याने मला विचारलं ना बिझी आहेस का म्हणून मी असं म्हंटल. शी यार जान्हवी तू किती बोर आहेस. असू दे चल आता निदान घरी तरी जाऊया आपण वेळेवर. काय आलंय? ओके ओके. अरे यार जीजू पण ना जाम बोर आहे. बरोबर मिळाला तुम्ही दोघं एकमेकांना. असू दे पण श्री आता माझ्या आयुष्यात परत आलाय. तो वजा झाला होता माझ्या आयुष्यातून. आज आईजींमुळे तो परत आलाय. खूप छान वाटतंय मला. मनीष तुझा फोन बंद आहे का? चालू आहे. मग माझ्या फोनवर. हॅलो मनीष. आई अगं तू तू मनीषच्या फोनवरून कसा फोन केलायस? आई काय झालंय? तू रडतीयस का? बाबा
कुठे गेली असेल आई? गोखल्यांकडे तर नसेल ना गेली? त्या घराचे दरवाजे बंद आहेत तिला. बाबा पण ताईला ताईला काय सांगायचं? जे खरं आहे ते सगळं सांगायचं, पर्यायच नाही. आणि ताईला त्रास झाला तर? तीच भीती वाटते रे बाळा. बाबा पण बोलवूया ना आईला परत, म्हणजे या सगळ्या गोष्टी ताईपर्यंत पोचायलाच नको. एव्हाना त्या पोचल्याही असतील. म्हणजे आई एव्हाना एकाचे 2 करून सांगितलेही असतील तिने तिला. नाही बाबा, मला नाही वाटत आई तसलं काहीतरी करेल. तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखतो मी त्या बाईला. चुकलंच आपलं, म्हणजे माझं चुकलं. मी असं नको करायला हवं होतं. नाही रे, तुझं काही चुकलेलं नाहीये. तुझं वागणं ही केवळ तिच्या वागण्याची प्रतिक्रिया होती. पण तरी बाबा या सगळ्याचा त्रास शेवटी ताईलाच होणार आहे ना. आई तिकडे किती वाजलेत आता? 12 वाजलेत दुपारचे. इकडेही 12च वाजलेत. म्हणजे अगं श्री जान्हवीचे काय झालं? आता राहत नाहीये एकमेकांशिवाय. आई कांता, जाऊ दे ना आता. काय जाऊ दे? सांगूया ना तिला घरी यायला. कांता, मला ती घरी यायला नकोय असं वाटतंय का तुला? श्रीनं जान्हवी बद्दल तो विश्वास दाखवला नाही जो जान्हवीनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्री बद्दल दाखवला. श्रीनं आतताईपणे तिला नोटीस पाठवली, तिच्याशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. आणि बेबीने सुद्धा डायव्होर्स व्हायच्या आतच श्रीचं लग्न जमवण्याची खटपट सुरू केली. हे सगळं जान्हवीनं भोगलंय. हे बघ, आपण सहस्रबुद्ध्यांना त्यांच्या मुलानं केलेल्या चुकीबद्दल शिक्षा केली, तर मग माझी मुलगी किंवा मुलगा चुकला तर त्यांना त्याचं शासन व्हायला नको? आई पण श्री काय किंवा बेबी काय, त्यांची काय एवढी मोठी चूक नव्हती आई. कांता, ज्या प्रमाणात त्यांची चूक आहे त्या प्रमाणात त्यांचं शासन असेल. आई पण अल्टिमेटली याचा त्रास जान्हवीलाच होणार आहे ना. तिला कशाला त्रास व्हायला हवा? उलट तिनं ही फेज एन्जॉय करायला हवी आहे. पण हे खरंच एवढं ताणायला हवं आई? हो, ते गरजेचं आहे. हे बघ कांता, मुळात सासू सुनेचं नातं हे आई मुलीच्या नात्यासारखं नॅचरल नसतं. ते जोडलेलं असतं, नाजूक असतं. त्यात ती सासू नवऱ्याचं दुसरं लग्न जमवताना सून पाहते तेव्हा ते नातं डॅमेज होतं. तसं जान्हवीचं झालंय. त्यात तिचा दोष नाहीये. बेबीनं थोडा पेशन्स दाखवायला हवा होता, पण आपल्याकडे पेशन्सच नाहीये. आता जान्हवी प्रेग्नंट आहे म्हटल्यानंतर सगळ्या तिला आनंदानं स्वीकारतील, पण जान्हवीच्या मनातली आढी आणि दुरावा कायम राहील तो राहीलच ना. मला ते व्हायला नकोय. त्यांनी तिला आधी स्वीकारायला हवं आणि मग त्यांना कळायला हवं ती प्रेग्नंट आहे. जान्हवीच्या बाळामुळे तिला स्वीकारण्यापेक्षा जान्हवीला त्यांनी आधी स्वीकारू दे आणि मग त्यांना बाळाची बातमी कळू दे, असं मला वाटतं. हे बघ कांता, ज्या प्रकारचं नातं मी जान्हवी आणि तिच्या सासवांमध्ये पाहतेय ते मनात आढी ठेवून निर्माण होणार नाहीये. जान्हवी समंजस मुलगी आहे. ती दाखवणार नाही, पण तिच्या मनातलं किलमिश मला कायमचं काढून टाकायचंय. तिचं आणि तिच्या सासवांमधलं नातं नितळ व्हायला हवं. हे बघ, आजारी असलो की कडू औषध घेतो की नाही आपण, तसं आहे हे कांता. नको वाटतंय, मलाही नको वाटतंय, पण हे करावं लागणार. त्याशिवाय सुदृढ नातं मिळणार नाही आपल्याला. आणि बायका चुकल्या आहेत तर चुकल्या आहेतच, ते त्यांना कधी कळणार? आई हे सगळं मान्य आहे मला, पण जान्हवी लवकर घरी परत यायला हवी. जान्हवी तर येणारच आहे रे, पण जान्हवी येण्याची मला घाई नाहीये. तिचा संसार सुखी होण्याची इच्छा आहे माझी. आणि नाती सुदृढ झाल्याखेरीज
हा संसार सुखाचा होणार नाहीये कांता. उद्या मी असेन नसेन, पण पुन्हा जर असा प्रसंग उद्भवला तर काय करायचं याचं भान तरी बायकांना हवं. आई आता बस, तू उगाच असलं काहीतरी बोलू नकोस. कांता, मरणाबद्दल न बोलून ते टळणार आहे का? जाऊ दे तो विषय राहू. तू एकदा जान्हवीशी मात्र बोलून घे. हो, करणार आहे मी तिला फोन. बर, बाकी तब्येत उत्तम ना तुझी? आपल्या घरात एक नवा मेंबर ऍड होणार आहे. त्याला हेल्दी नाती आणि परस्परात प्रेम असलेले नातेवाईक मिळायला हवेत. त्यासाठीच हे सगळं चाललंय. त्याच्यासाठी म्हणजे तुला मुलगा हवाय आई? त्याच्यासाठी म्हणजे बाळासाठी. नाही, पण तुला काय हवंय? त्यांना दोघांना जे हवंय ते होऊ दे. मला त्यातच आनंद आहे. नाही, तरी पण आई तुला काय वाटतं? मला मुलगी झाली तर आवडेल, जान्हवी सारखी, शांत आणि कणखर. कधी कधी ना कांता, जान्हवी मध्ये मला तरुणपणची मी दिसते. मलाही असंच वाटतं आई की त्यांना मुलगीच व्हायला, म्हणजे पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा. कांता, तुझ्या अपेक्षा वाढतच चालल्यात. अगं बरोबर आहे आई, 2 मुलं हवीतच, एकमेकांना सोबत नको का? नाहीतर एकटं मूल खूप बोर होतं आई. एकमेकांना सोबत असली ना की कसं असतं. बरं, ठेव फोन. नंतर करते. बर, काळजी घे आणि लवकर ये तू तरी. जान्हवी पण लवकरच येणार आहे, तू काळजी नको करूस. बर, बाय. बाय. मला आईने डिटेलमध्ये काही सांगितलं नाहीये. फक्त तुमच्या दोघांचं भांडण झालं इतकंच म्हणाली ती. काय झालंय बाबा? बाबा, तुम्ही तिला घरातून कसं काढू शकता? कुठे जाईल ती? सांगा ना. आणि पिंट्या, तू आईशी भांडलास तू? चुकलं माझं. पिंट्या, आई आहे ती तुझी. आय एम सॉरी ताईडा. मला नको म्हणूस, तिला सॉरी म्हण. सॉरी. अरे पण काय झालंय? एवढं टोकाचं भांडण होण्याचं कारण काय? प्लीज सांगा ना मला काहीतरी. मला आज श्रीचा मेसेज आला होता. पण म्हणजे एक माणूस कायम वजा होत राहणार आहे का माझ्या आयुष्यातून? सांगा ना. श्री परत आल्याचा आनंद मानू, काही दूर गेल्याचं दुःख करू? काय झालंय बाबा? मला त्रास होतोय या सगळ्याचा. मला सांगा तरी ना, काय झालंय एवढं? आय एम सॉरी जानू. बाबा, मला सॉरी नकोय तुमचं. कारण सांगा ना. अगं, आईजींचा फोन आहे. तू घे, आपण नंतर बोलू. मी आलेच. मी जानूला काहीही सांगितलेलं नाहीये, पिंट्याची शपथ. हॅलो आईजी, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तू कशी आहेस? मी मस्त आहे. आणि आमचा वंश कसा आहे? काही आईजी. अगं, गोखल्यांचा वंश आहे तो.
किंवा ती छान आहे. खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतेस ना? हो आईजी. आणि कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाही. स्ट्रेस आला तर तो माझ्याकडे पाठव, मी समर्थ आहे हँडल करायला. काय? हो, आज श्रीचा मेसेज आला होता. माहित आहे मला, कांताकडून कळलं. पण मला काय बोलावं हे सुचलंच नाही. असं होतं कधी कधी. आईजी, आता माझा धीर सुटत चाललाय. श्रीला सांगूया का हो आता? मला ना राहवत नाहीये. म्हणजे त्याच्याशिवाय राहवत नाहीये का त्याला सांगितल्याशिवाय राहवत नाहीये? दोन्हीही नाही. म्हणजे तो इतका आपणहून कॉन्टॅक्ट करतोय तर त्याला रिस्पॉन्ड न करणं मला मूर्खपणाचं वाटतंय. तो 2 पावलं पुढे येतोय ना, मग आता मी 4 पावलं पुढे यायला तयार आहे. आईजी, मला माझा नवरा हवाय, माझा संसार हवाय. आता मला असं वाटतंय की हे फार ताणू नये. पण आपण ताणणार नाहीच आहोत. हे बघ, श्रीनं नोटीस पाठवलीये, ती त्यानं मागे घ्यावी आणि तुला मानानं घरी न्यावं, एवढंच माझं म्हणणं आहे. ते तू करेलच आईजी, पण मला आता धीर नाही धरवते. मला तुझी अस्वस्थता कळते जान्हवी. पण मी तुम्हाला दिलेला शब्द देखील नाही मोडणार. तो मोडलास तरी मी रागवणार नाही. तसं नाही, पण तुम्हाला नाही काय बरोबर वाटत? बरोबर चूकचा प्रश्न नाहीये बाळा. तू घरी यावीस असं मलाही वाटतंय, पण घाईनं येण्यापेक्षा तू मानानं घरी आलीस तर मला जास्त आनंद होईल. मला कळलं नाही. हे बघ, तुझ्या बाळासाठी त्यांनी तुला वेलकम करावं यापेक्षा तुला वेलकम करून मग त्यांना बाळाची बातमी मिळावी असं मला वाटतं. हे बरोबर आहे तुमचं, पण त्यासाठी थोडा पेशन्स हवा. मला कळतंय आईजी. हे बघ, तुला वाटलं तर तू श्रीला सांगायला हरकत नाही. फक्त फक्त काय? ही बातमी एवढी मोठी आहे ना ग, की श्री बाप होणार आहे हे त्याला कळण्याचा मोठा सोहळा व्हायला हवा. म्हणजे त्याला नुसतीच बातमी कळण्यापेक्षा हा क्षण आयुष्यभर त्याला लक्षात राहील असा काहीतरी मी विचार करत होते. पण तुला राहवत नसेल तर तू तुझ्या पद्धतीनं सांगून टाक त्याला. नाही 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 आईजी, तुम्ही म्हणताय तसं चालेल मला. त्यासाठी लागणारा पेशन्स आहे का तुझ्याकडे? श्रीला ही बातमी कळणं जर सोहळा असेल ना तुमच्या मनात, तर हा सोहळा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. नक्की? हो आईजी, मला सुद्धा ही बातमी त्याला कळेल तो क्षण मेमोरेबल करायचा आहे. गुड. पण मग आपण काय करायचं? ते मी आले की सांगेन. आईजी, आय मिस यू. आय मिस यू टू. तुम्हाला फोन आला होता की नाही? कोणाचा? तुमच्या नातवाचा. आला होता. काय म्हणत होता? असंच जनरल, काही विशेष काही नाही. माझ्याबद्दल काही बोलला? धीर धरशील का जान्हवी? हो आईजी, असं का विचारताय? वाटत तर नाहीये जमेल असं. मी शब्द दिलाय तुम्हाला आणि मलाही तो सोहळा हवाय. बाकी घरी सगळे बरे आहेत ना? काय ग, काय झालं? हो हो, सगळे बरे आहेत घरी. चल ठेव मग. ओके आईजी, गुड नाईट. इथं गुड आफ्टरनून आहे. सॉरी, गुड आफ्टरनून. चल बाय. ओके बाय, काळजी घ्या आणि लवकर परत या. हो, पण प्रॉमिस मी, तू आनंदी राहशील. येस. बाय बाय. सोहळा. श्री, चल जेवायला. हा, काहीतरी करायला हवं. कशाचं? कोर्टाची तारीख आली. त्याला वेळ आहे अजून. नाही, फार वेळ नाही आता. म्हणजे मला कोर्टात जायचं नाहीये.
अरे पण आता कसं? तेच मला फिगर आउट करायचंय. श्री, काका, कुणाचं बरोबर कुणाचं चूक हे सगळं नंतर ठरवता येईल. कशाच्या नंतर? नंतर म्हणजे आय मीन म्हणजे आम्ही बसून बोलून डिस्कस करून सगळं सॉर्ट आउट करू. पण एक गोष्ट नक्की ठरली आहे माझी. काय? मला डिवोर्स नकोय. मला नकोय डिवोर्स, पिरियड.